तो अभी बाप दादा का क्वेश्चन है, सबका लक्ष्य तो है संपूर्ण बनने का, संपन्न बनने का। लक्ष्य है या थोड़ा थोड़ा बनने का है? लक्ष्य है, सबका लक्ष्य है तो हाथ उठाओ। संपूर्ण बनना है। अच्छा, कब तक? बाप दादा क्यों कहते हैं? क्योंकि बाप से प्रकृति पूछती है कि कब तक विनाश करे। तो बाप दादा क्या जवाब दें? बाप दादा बच्चों से ही पूछेंगे ना, कब तक? आज की विशेष टॉपिक है कब तक। सर्वशक्तियां सर्वगुण से संपन्न अर्थात संपूर्ण सर्व हो, मनसा वाचा संबंध संपर्क, चार ही में, चार में से अगर एक में भी कमजोर रह गए, संपन्न नहीं कहेंगे। चार बातें याद है ना? मनसा वाचा संबंध संपर्क में, संबंध संपर्क में कर्म आ गया, चारों ही बातों में। तो ऐसे नहीं, मनसा वाचा में तो हम ठीक है, संबंध संपर्क में थोड़ा है। सुनाया ना? जिसके सामने भी जाए, चाहे जिसके भी संपर्क में जाए, वह अनुभव करे कि यह मेरा है। नहीं तो विश्व राजन कैसे बनेंगे? न विश्व कल्याणकारी बन सकते हैं, न विश्व राजन बन सकते हैं। राजन का अर्थ यह नहीं है कि तख्त पर बैठे। राजधानी में, रॉयल फैमिली में भी राज्य अधिकार है, राज्य का। तो क्या करेंगे? कब तक के प्रश्न का उत्तर देंगे ना, फाइनल करना। ठीक है? अच्छा, सभी ठीक है? उमंग आता है कि करना ही है, होना ही है। बाप दादा उमंग उल्लास दिलाता है। माया देखती है उमंग उल्लास में है तो कुछ न कुछ कर लेती है, क्योंकि उसका भी अभी अंतिम काल नजदीक है ना। तो वह अपने अस्त्र शस्त्र जो भी है वह यूज करती है और ऐसी पालना करती है जो समझ नहीं सकते हैं कि यह माया की पालना है, माया की मत है या बाप की मत है, उसमें मिक्स कर देते हैं। तर बाबा म्हणता है की तुम्हाला डेट फिक्स करायची, संपन्न आणि संपूर्ण बनण्याची। संपूर्ण बनायचे, सर्व गुण सर्व शक्तींनी संपन्न बनायचे आणि जी ओरिजिनल क्वालिटी आपली होती, ओरिजिनल स्थिती होती, ती संपूर्ण आपल्यामध्ये आणायची। तर बाबा म्हणतात त्याच्यासाठी डेट फिक्स करा की कधीपर्यंत तुम्ही बनणार। कारण जसं काही प्रोग्राम असेल त्याची डेट फिक्स केली तर त्या हिशोबाने तयारी होते, डेटच फिक्स नसेल तर मग चालतं असंच। तर म्हणून बाबा म्हणते की डेट फिक्स करा की कधी तुम्ही स्वतः संपन्न आणि संपूर्ण बनणार। कारण बाबाचा एक एक बच्चा संपन्न आणि संपूर्ण बनेल तर मग हे विनाशवाल्यांना ती प्रेरणा मिळेल। तो बाबा म्हणता है कि प्रकृति भी पूछती है, मैं क्यों बोल रहा हूं, कब तक करोगे आप, आखिर कब तक। त्यावेळेला ही 2005 मध्ये चाललेली मुरली आहे, आता आपण 2025 मध्ये 20 वर्ष झाली आणि आता तर असे सीन येत आहे समोर रोज की आता अंतिम समय, फायनलचा समय येऊन गेलेला आहे। 2005 आता हे 5-10 वर्षामध्ये तर खूप वाढलेलीच स्पीड, पण 2025 मध्ये तर रोज काहीतरी नवीन होतं। म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही चाललेलं आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकारची बातमी येते।
तर 2025 मध्ये ही स्पीड वाढलेली आहे. ज्यांना विनाश घडवून आणायचा आहे, ज्यांना ह्या महापरिवर्तनामध्ये मोठा रोल आहे, ही दुनिया संपवण्यामध्ये, जी खराब दुनिया आहे, त्यांचं कार्य खूप जोरात चाललेलं आहे. आणि निसर्गाचे हे 5 तत्व पण तंग झालेले, परेशान झालेले. ते म्हणतात की मेरे पास वो आते हैं और पूछते हम विनाश कब करें. फिर बाबा म्हणते मैं तो, अगर वो मुझे पूछते हैं, मैं बच्चों को पूछूंगा कि कब करना है. आप तैयार हो जाओ जल्दी से जल्दी. तो हमें अपने आप को फिक्स बताना है कि मुझे कब तक संपूर्ण बनना है, कब तक संपन्न बनना है, और कब तक नहीं. जैसे मम्मा का पुरुषार्थ था वैसे हमें करना है. आता तर डेट आजचीच फिक्स करायची की अभी नाही तो कभी नाही. जे माझ्या हातामध्ये आज आहे तो पुरुषार्थ करून घ्यायचा आहे मला चांगल्या प्रकारे. आणि संपन्न आणि संपूर्ण तर मला खूप लवकर बनायचंय. बाबा मिलन चालू होईल ऑक्टोबरमध्ये, जानेवारीमध्ये आपल्याला बाबा मिलनसाठी जायचंय. ती डेट आपण फिक्स करून घ्यायची की मला तोपर्यंत संपन्न आणि संपूर्ण बनायचंय, आणि तोपर्यंत रोज असं सुंदर आणि श्रेष्ठ पुरुषार्थ करायचा आहे. बाबा करून घ्यायला बसलेला आहे, आपल्याला फक्त हिंमत ठेवून पुढे चालायचं. तर एकदा डेट ती फिक्स करायची आहे की मला कुठपर्यंत माझ्याकडे वेळ आहे. समजा आपण पकडू शकतो की आपला यावेळेचं बाबा मिलन महाराष्ट्रवाल्यांचं आहे 18 जानेवारी 2026. तर आपण ती डेट फायनल करू शकतो की मला तिथपर्यंत संपन्न आणि संपूर्ण बनायचं. पण रोजचा पुरुषार्थ असा पाहिजे की आज फायनल डेट आहे, आज मला जेवढं करता येईल तेवढं करायचं. आणि म्हणूनच मम्मा संपूर्ण बनली. इतक्या लवकर संपूर्ण बनण्याचं कारणच हे होतं की अभी नाही तो कभी नाही. हा त्यांचं रोजचं स्वतःला समजवणं होतं की अभी नाही तो कभी नाही. हे कोणतंच काम पेंडिंग नाही ठेवायचं. दादी, वरिष्ठ दादी आपल्या, प्रकाशमणी दादी असो, जानकी दादी असो, किंवा हे वरिष्ठ भाई रमेश भाई, ब्रिजमोहन भाई, निर्वैर भाई, यांचं जे कार्य करण्याची पद्धत होती, पेंडिंग काहीच नाही ठेवायचं. समोर काम आलं त्याला लगेच फाइनल करून टाकायचं. तो ऐसे हमें भी डेट तो फाइनल करनी है कि मुझे तब तक का समय चाहिए, तब तक मैं संपूर्ण बन जाऊंगा, लेकिन मुझे आज के दिन का संपूर्ण उपयोग करना है, अभी के समय का संपूर्ण उपयोग करना है. तर बाबांना ती डेट आपण फायनल सांगू शकतो की मी इथपर्यंत बनणार आहे, पण मला रोज बाबांच्या सोबत राहून खूप चांगला पुरुषार्थ करायचा, हे लक्ष पण बाबांना सांगायचंय. बाबा म्हणताय की आणि सगळ्यांमध्ये, सगळ्या संबंध संपर्कामध्ये, मनसा वाचामध्ये पण ती संपन्नता तुमची दिसली पाहिजे. कोणाच्याही आपण संबंध संपर्कामध्ये येऊ तर त्यांना असं वाटलं पाहिजे की ये तो मेरे है, ये तो मेरा है. त्यांना आपलेपणा वाटला पाहिजे. तो केव्हा वाटेल? जेव्हा आपली आत्मिक स्थिती आहे आणि शुभ भावना आहे त्यांच्याविषयी. तर बाबा म्हणताय जर तुम्ही सगळ्यांना जर आपले वाटायला लागले तर मग विश्वराजन बना. आणि विश्वराजन म्हणजे विश्वराजन हे एकच पद आहे. ते जे सिंहासन आहे विश्वराजनचं ते एकच आहे. राजे लोक असतील पण त्या राजांच्या घरामध्ये, महाराजांच्या घरामध्ये जे मेंबर येतील, त्यांच्या जवळचे जे मेंबर असतील, ती लेवल पण त्याच्यासारखीच आहे. तर बाबा म्हणताय की ती लेवल तुम्हाला प्राप्त करायची. ती राजाई पद डायरेक्ट सिंहासनावर बसणार नाही बसणार हा गोष्ट वेगळी आहे, ही गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही त्या लेवलचे बनणार, तुम्हाला पण तेवढंच महत्व राहील जेवढं राजाला राहील, अशी स्थिती तुमची तुम्हाला बनवायची. तर त्यासाठी काय पुरुषार्थ आहे की संपन्न आणि संपूर्ण बनायचंय. आणि मनसा वाचा संबंध संपर्क मध्ये, कॉन्टॅक्ट मध्ये कोणाच्याही आहे, सगळ्यांना आपण त्यांचे वाटलं पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की ये मेरे है. क्यों? कब लगेगा? जब हमारी शुभ भावना है उनके प्रति. तर आपल्याला पक्क करायचं की माझी सगळ्यांकरता आता इथून पुढे शुभ भावना राहील, शुभकामना राहील. तर बाबा म्हणताय की अभी इस प्रश्न का उत्तर मुझे दे दो कि कब तक करेंगे, आखिर कब तक. तो अभी कब तक का तो सवाल ही नहीं है. अभी तो हमें स्पीड वाला, उड़ने वाला तीव्र पुरुषार्थ करना है. कब तक करना है नहीं, अभी जो हुआ हुआ, लेकिन अभी मुझे बहुत स्पीड से आगे बढ़ना है. तर बाबा म्हणता है कि मैं उमंग दिलाता हूँ बच्चों को, उमंग उल्लास दिलाता हूँ, लेकिन फिर माया आ जाती है गड़बड़ करने के लिए.
माया कुछ ना कुछ कर लेती है. क्यों? क्योंकि उसका भी अभी अंतिम काल है. तिला पण विदाई घ्यायची आहे, मायेला पण इथून विदाई घ्यायची. 2500 वर्ष पुन्हा मायेचं नामोनिशान पण नाहीये. आणि नंतर 2500 वर्ष तिचंच राज्य आहे, हे मायेचं राज्य आहे सगळ्यांवरती. आणि म्हणून बाबा म्हणताय की मैं उमंग उत्साह दिलाता हूं, लेकिन माया कुछ ना कुछ गड़बड़ कर लेती है. उसके पास जो अस्त्र शस्त्र है, जो हथियार है उसके पास मोह का हथियार है, उसके पास अभी मोबाइल का हथियार आ गया है. वो अंतिम डाव खेल रही है. तर बाबा म्हणताय तुम्ही चक्कर मध्ये नका पडू. आणि ती अशी पालना करते, माया अशी पालना करते की समज लक्षात नहीं है कि माया की पालना है, माया की मत है या बाबा की मत है. हम अपनी मत उसमें मिक्स कर लेते हैं कि हाँ ये तो अच्छा है, ये तो ठीक है, ऐसा तो चलता है. तो वो समझने नहीं देती है. जब माया आती है, माया का प्रभाव आता है मोबाइल के द्वारा या फिर किसी मोहवश, तो हमें समझ में नहीं आता. आपल्याला वाटतं ठीक है, एवढं तेवढं तो चलतं. तो हमें सावधान रहना है. माया को हमारी पालना हमें नहीं करने देनी है. तो माया की मत है, बाप की मत है, उसमें मिक्स कर देते हैं. यह फरिश्तेपन में या पुरुषार्थ में विशेष जो रुकावट होती है, उसके 2 शब्द ही है, जो कॉमन शब्द है, मुश्किल भी नहीं है और सभी अनेक बार यूज भी करते हैं. तो फरिश्ता बनायचे आणि पुरुषार्थ करायचे आपल्याला तीव्र, तर त्याच्यामध्ये विघ्न टाकणारे, अडथळा आणणाऱ्या जे गोष्टी आहे, 2च शब्द आहे. बाबा म्हणताय वो क्या है? मैं और मेरा. अडथळा कशाचा आहे? मैं और मेरा. तर त्याचे रूप परिवर्तन कसं करायचं हे बाबा शिकवतोय. बाप दादा ने बहुत सहज विधि पहले भी बताई है इस मैं और मेरे को परिवर्तन करने की. याद है? देखो, जिस समय आप मैं शब्द बोलते हो ना, उस समय सामने आए कि मैं हूं ही आत्मा. मैं शब्द बोलो और सामने आत्मा रूप को लाओ. मैं शब्द ऐसे नहीं बोलो, मैं आत्मा, यह नेचुरल स्मृति में लाओ. मैं शब्द के पीछे आत्मा लगा दो, मैं आत्मा. तर बाबा म्हणताय की मी आणि माझं या 2 गोष्टी अडथळा आणणाऱ्या पुरुषार्थामध्ये आणि फरिश्ता बनण्यामध्ये, कि मी आणि माझं ही जी गोष्ट आहे. तर बाबा म्हणताय कि उसको परिवर्तन कैसा करो, की जेव्हा केव्हा मी येईल, जेव्हा केव्हा मैं शब्द येईल मनामध्ये, तेव्हा त्याच्या आधी लावा, त्याच्यानंतर त्या मैं शब्दाच्या सोबत काय जोडा? मैं आत्मा. मैं आत्मा. मैं कौन हूं? मैं आत्मा. मैं म्हणजे तो देहभानवाला मैं नाही, की मी स्त्री, मी पुरुष, मी या धर्माचा, माझं वय है, माझं शिक्षण, माझं पद, माझी पोझिशन, माझा हा पैसा, माझी बिल्डिंग, माझी गाडी. ये जो है मैं के साथ जुड़े हुए जो है, उन सब को हम खत्म कर देते जब हम मैं आत्मा कहते हैं. तो मैं और मेरा, उसको परिवर्तन करना है, उसका रूप परिवर्तन करना है. तो मेरा का रूप कैसे परिवर्तन करना है? बाबा म्हणता है कि मैं शब्द ऐसे नहीं बोलो, मैं आत्मा, यह नेचुरल स्मृति में लाओ. मैं शब्द के पीछे आत्मा लगा दो, मैं आत्मा. जब मेरा शब्द बोलते हो तो पहले कहो मेरा बाबा. मैं के पीछे आत्मा लगा दो, मैं बोलो, फिर आत्मा लगा दो उसके साथ, मैं. आणि त्यावेळेला मग लगेच बघायचं मी कोण? मी आत्मा. चमकता सितारा, चमकती चांदणी, खूप सुंदर रूप आपलं बघायचं आहे. आपण आत्मा या मस्तकाच्या मध्यभागी बसलेलो, खूप सुंदर रूप आहे आपलं. सुंदर चांदणीच्या रूपामध्ये, चमकत्या रूपामध्ये आपण स्वतःला बघायचंय. मैं आत्मा. तर बाकी सगळं जे काही आलेलं आहे त्याच्यासोबत ते सगळं समाप्त होऊन जाईल. आणि जेव्हा आपण मेरा म्हणायचंय, माझं म्हणायचंय, त्यावेळेला मेरा कोण आहे? मेरा बाबा. माझा कोण आहे? माझा बाबा आहे. आणि मग बाबाच्या द्वारे सगळं काही. मेरा बाबा है, माझा कौन है? बाबा. तो जब मेरा शब्द बोलते हो तो पहले कहो मेरा बाबा, मेरा रुमाल, मेरी साड़ी, मेरा यह, लेकिन पहले मेरा बाबा.
तो रुमाल पे भी हक बताते हैं, मेरा रुमाल है, ये मेरा मोबाईल है, ये मेरी साडी है. तर बाबा म्हणताय त्याच्या आधी काय क्लिअर करा कि मेरा तो कौन है, पहले तो मेरा बाबा है और फिर बाबा ने मुझे ये सब कुछ दिलाया है. बाबा मेरा है और मेरा बाबा है, मेरे बाबा का ही इस दुनिया का सब कुछ है. आणि समजा काही विसरलेलंही असो आपण, जे काही आहे माझं जे आहे, माझा रुमाल, माझा मोबाईल काही विसरला जरी असेल तरी जेव्हा आपण बाबांची आठवण करतो, मेरा बाबा है, और फिर हम याद करते हैं कि मेरा मोबाइल कहाँ पर है, तो हमें मिल भी सकता है वो, क्योंकि बाबा वैसी प्रेरणा देता है कहाँ देखना है. इसलिए कुछ भी हो जाए, चाहे किसी वस्तु व्यक्ति के बारे में हम सोच रहे हैं, मेरा मेरा कर रहे हैं, तो सबसे पहले मन में आना चाहिए मेरा तो बाबा है, और फिर वो वस्तु व्यक्ति या वैभव याद आना चाहिए. तो मेरा शब्द बोला, बाबा सामने आया. किती सुंदर पद्धती योग करायची. मेरा, तो मेरा क्या है, मेरा बाबा. शब्दाचाच वापर करून घे. बाबामध्ये शब्द 1000 वेळा वापरतो तुम्ही दिवसभरामध्ये, तर मेरा शब्द आला स्मृतीमध्ये, मेरा बाबा, तो बाबा को देखते रहो. बाबा आ गया मेरे सामने, या बाबा परमधाम में बैठा है, या फरिश्ता रूप में बाबा मेरे साथ है. मेरा जेव्हा शब्द मुखामध्ये येईल, मनामध्ये येईल, संकल्पामध्ये येईल, माझं, तर त्यावेळेला माझा बाबा. आणि मी आलं तर मी आत्मा. तो आत्मा और परमात्मा, हम इसी दायरे में रहेंगे फिर. तो मेरा शब्द बोला, बाबा सामने आया. मैं शब्द बोला, आत्मा सामने आई. यह नेचर और नॅचरल बनाओ. सहज है ना या मुश्किल है. तर बाबा म्हणताय याला हे सहज वाटलं पाहिजे तुम्हाला. मुश्किल का वाटावं आपल्याला. ते जो है वो है, रियलिटी है, सत्य है. तो जानते ही हो मैं आत्मा हूं, सिर्फ उस समय मानते नहीं. जानते तो हो, जानकारी तो मिल गई, पक्का है मैं आत्मा हूं. शरीर तो नहीं हूं मैं, शरीर तो यहीं छूटने वाला है. पिछले जन्म का शरीर हम उधर ही छोड़ के आ गए और उन लोगों ने जला भी दिया. मैं आत्मा इधर आ गई. तो ये तो जानते तो है हम कि मैं आत्मा हूं. पर बाबा म्हणतात की जेव्हा तुम्हाला तो देहभान येतो, मी पण येतो, त्यावेळेला तुम्ही मानत नाही की मी आत्मा आहे. ते देहाचं भान त्याच्यावरती प्रभाव टाकतात. तो जानना 100% है, मानना परसेंटेज में. 100% माहीत झालेलं आहे, पण बाबा म्हणताय की त्या स्थितीमध्ये राहण्यामध्ये टक्केवारी. मानना परसेंटेज में है. जब बॉडी कॉन्शियस नेचुरल हो गया, याद करना पड़ता है क्या कि मैं बॉडी, शरीर हूं. नॅचरल याद है ना. मी म्हणजे मी शरीरच समजत होतो. जेव्हा ज्ञान नव्हतं तेव्हा आपण शरीरच समजायचं स्वतःला, तर ते सहज झालं होतं. त्याची काही प्रॅक्टिस थोडी केली आपण की मी म्हणजे शरीर संपलं, मी संपलो, असं आपले ज्ञान होतं. बाबा मध्ये ते जसं तुम्हाला एकदम सरळ सहज झालं होतं, तर हे जे आता तुम्हाला सत्य माहीत पडलेलं आहे, तर हे पण सहज झालं पाहिजे की मी आत्मा आहे. मी आत्मा अजर अमर अविनाशी आहे. शरीर विनाशी आहे. शरीर सोडायचं इथंच. मी आत्मा जाणार आहे परमधाम मध्ये. मी आत्मा सतयुगामध्ये देवताही शरीरामध्ये येणार आहे. 84 जन्मामध्ये 84 शरीर सोडले मी आत्माने. आत्म्याचा प्रवास चाललेला आहे. बाबा म्हणतात की हे खूप नॅचरल, सहज झालं पाहिजे. तो मैं शब्द मुख के पहले तो संकल्प में आता है ना, तो संकल्प में भी मैं शब्द आवे तो फौरन आत्मा स्वरूप सामने. बाबा म्हणते शब्दाच्या आधी पण संकल्पाच्या रूपामध्ये मनामध्ये येतं मी, माझा. तर त्याच वेळेला तुम्ही आत्मा बघा आणि परमात्म्याची आठवण करा त्याच वेळेला. तो बाबा प्रश्न विचारता है, ये अभ्यास करना सहज नहीं है, सोपं नहीं है. कहे किती सोपं सांगतोय बाबा आपल्याला. सिर्फ मैं शब्द नहीं बोलना, आत्मा साथ में बोलना, पक्का हो जाएगा. तो ये शब्द बोलना मतलब म्हणजे दुनिया वाल्यांसोबत बोलत असताना तसं नाही बोलायचं मी आत्मा, असं नाही बोलायचं. त्यांना ते कळत नाही त्या गोष्टी. ही आपली भाषा आपल्यालाच कळते. म्हणून शब्द मुखाने बोलायचा विषय नाहीये. पण मी ज्या वेळेला म्हणतोय आत्मा रूप आपलं स्वतःचं बघायचं बुद्धीच्या द्वारे. मी म्हणजे मी कोण, मी आत्मामध्ये. बोलून दाखवायची गरज नाही.
बोलना मतलब ये मन की बात बाबा कह रहा है कि अंदर ही चलना चाहिए, मैं आत्मा हूं, मैं आत्मा। जैसे शरीर का नाम पक्का है ना, दूसरे को भी कोई बुलाएगा तो आप ऐसे ऐसे करेंगे, म्हणजे आपल्याच नावाचं दुसरं कोणी असेल, दोघं जण आहे एका ठिकाणी ग्रुपमध्ये, तर ते नाव जर पुकारलं गेलं तर दोघं पण बघतील तिकडे। तो बाबा म्हणते पक्का है क्योंकि मेरे इस शरीर का नाम ये है, वो चाहे भले उसको बुला रहा है लेकिन मैं भी उधर ही देखता हूं अगर मेरा नाम लिया गया तो बाबा म्हणते जसं हे शरीराचं पक्क झालेलं आहे तसं तुम्हाला आत्मिक स्थिती पक्की राहिली पाहिजे, मैं आत्मा हूं। तो मैं आत्मा हूं। आत्मा का संसार बाप दादा, आत्मा का संस्कार ब्राह्मण सो फरिश्ता, फरिश्ता सो देवता। तो अगर मैं आत्मा हूं तो मेरा संसार क्या है, बाप दादा, और बाप दादा के द्वारा सब अब मेरे हैं, लेकिन मेरा संसार, संपूर्ण संसार बाप दादा में समाया हुआ है। माझा संपूर्ण संसार म्हणजे बाप दादा आहे आणि त्यांच्याद्वारे मला मग हे सगळे मिळालेले, यांची सेवा आहे। और आत्मा का संस्कार, आत्मा का संसार बाप दादा और आत्मा का संस्कार ब्राह्मण सो फरिश्ता, फरिश्ता सो देवता। आत्मा में संस्कार कौन से होने चाहिए? अब ब्राह्मण पने के संस्कार, फिर फरिश्ता पने के संस्कार और फिर देवता पने के संस्कार, ये तीनों संस्कार हमें भरने हैं। तो क्या करेंगे? यह मन की ड्रिल करना, ब्राह्मण सो फरिश्ता सो देवता, तीनही स्वरूप आपले बघत राहायचे। आजकल डॉक्टर्स भी कहते हैं ड्रिल करो, एक्सरसाइज करो, तो यह एक्सरसाइज करो, मैं आत्मा मेरा बाबा, क्योंकि समय की गति को ड्रामा अनुसार स्लो करना पड़ता है। और क्या एक्सरसाइज करो? ब्राह्मण, फरिश्ता, देवता, तिन्ही रूपामध्ये स्वतःला बघायचंय आणि मैं आत्मा मेरा बाबा, ये एक्सरसाइज, मैं आत्मा मेरा बाबा, ये बार बार पक्का करते चलना है, क्योंकि समय की गति को ड्रामा अनुसार स्लो करना पड़ता है। ये बाबा कह रहे हैं स्लो करना पड़ता है ड्रामा अनुसार, म्हणजे ड्राम्यामध्ये हा जो समयची अवधी दाखवलेली आहे ती स्लो स्पीड, म्हणून तर 100 वर्ष आहे, संगम युगाचे हे 100 वर्ष आहे। म्हणून तो बाबा म्हणतात की ये जो 100 साल का संगम युग रखा है, इसमें स्टेप बाय स्टेप सब कुछ होता चलता है। नाही तर बाबांची शक्ती जर त्यांनी पूर्ण वापरात आणली तर 100 वर्षाची गरजच नाही है। लेकिन बच्चों पे इतना लोड नहीं आना चाहिए एकदम से, अचानक से। और ये जो सभी आत्माएं हैं बाबा की, वो बाबा के पास पहुंचनी चाहिए, उनको पुरुषार्थ के लिए समय मिलना चाहिए। इसलिए बाबा ने ये 100 वर्ष का समय रखा था की ज्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा येईल आणि तो पुरुषार्थ करेल। नंतर येणाऱ्यांना पण बाबांनी हा चान्स ठेवलेला आहे की सगळे पुढे उदाहरण खूप आहे, समोर दुनियेमध्ये ती हालत आहे, त्यामुळे नंतर जे लेट येणार आहे ते पण खूप फास्ट पुरुषार्थ करून पुढे जाऊ शकतात। पण बाबा म्हणताय की हे वेगळ्या भावनेतून बाबा म्हणताय की मला स्लो करावा लागतो कधी कधी ड्रामा, कारण तुम्ही तयार नाहीये। विनाशाची आणि स्पीड तर वाढत चाललेली आहे। होना चाहिए क्रिएटर को तीव्र, क्रिएशन को नहीं, लेकिन अभी के प्रमाण समय तेज जा रहा है, तुमच्यापेक्षा समय, बाबा म्हणताय समय तेज जा रहा है। समय आपली रचना आहे आणि समय पुढे जातो, तुम्ही मागे पडताय। तो बाबा म्हणताय की मला मग ड्रामानुसार माझा जो पार्ट आहे त्यानुसार मी थोडंसं थांबवतोय, स्लो करतो मी थोडीशी स्पीड। तो प्रकृति एवर रेडी है, सिर्फ ऑर्डर के लिए रुकी हुई है। प्रकृती जसं मिलिटरी आहे, सगळे हथियार तयार आहे, सगळे मिसाइल्स तयार आहे, सगळे विमानं लढण्यासाठी सज्ज आहे, पण त्यांना जर गव्हर्नमेंटने ऑर्डरच दिली नाही तर ते काहीच करू शकत नाही। आताची जी परिस्थिती होती, सरकारने त्यांना संपूर्ण अधिकार देऊन टाकले की तुम्हाला जे करता येईल ते करा, आणि त्यावेळेला मग त्यांनी जे करायचं ते करून दाखवलं, पण आदेश मिळाला नाही तोपर्यंत नाही केलं। 13 दिवस शांतता होती। जैसे ही गवर्नमेंट ने ऑर्डर दी
वो चालू हो गया और अचानक से उन पर हमला हो गया, उनको वो समझ में भी नहीं आया. असं बाबा म्हणता है कि ये जो प्रकृति के 5 तत्व है ये भी ऑर्डर के लिए रुके हुए हैं. और ऑर्डर किसका मिलना है? हम बच्चे तैयार हो जाएंगे. जो 9 लाख की संख्या चाहिए बाबा को, पहले 9 लाख तैयार हो जाएंगे, ऑटोमेटिक ऑर्डर मिल जाएगी. बाबा के भी वैसे वाइब्रेशन जाएंगे कि अभी समय हो गया. जैसे बाबा म्हणतो मला स्लो करावं लागतं स्पीड, इतना समय तेजी से भाग रहा है लेकिन मेरे बच्चे तैयार नहीं है तो मैं थोड़ा स्लो करतो. बाबा कुछ विनाश नहीं करता है, पण बाबांचा हा पार्ट पण बाबा सांगतोय की मी थोडंसं या ड्राम्याला समयला जो विनाशाची वेळ यायची तिला थोडंसं स्लो करू शकतो मी. ते पण ड्राम्यानुसार. मागच्या कल्पामध्ये केलं होतं तसंच पुन्हा इथं पण विनाश बाबा नाही घडवत, पण बाबा ती विनाशाची स्पीडला थोडंसं स्लो करतो, हे बाबा सांगतो आज. पण ते कुठपर्यंत? म्हणून तर बाबांनी विचारलं कब तक, आखिर कब तक, ये कब तक मैं रुकाऊंगा, कब तक स्लो स्पीड रहेगी. एक दिन तो आदेश मिल जाएगा उनको क्या करना है. तो ड्रामा का समय ही ऑर्डर करेगा ना. कौन ऑर्डर करेगा? बाबा म्हणता मैं ऑर्डर नहीं दूंगा. फिर मैंने स्पीड तो स्लो कर दी है, लेकिन अभी समजो जर समजा रेल्वेला पोहोचायचंय 1 तासामध्ये संभाजीनगरला, 1 तासात पोहोचायचंय, पण मग थोडंसं त्यांना आदेश आलेले की स्पीड कमी करायची थोडीशी, कारण ट्रॅकचं काम चालू आहे, स्पीड कमी करायची. तर कमी स्पीड केली रेल्वेने तर ती 1 तासाची आहे, त्याची 1.5 तासात पोहोचेल, पण पोहोचणार तो तिथंच आहे. इसलिए बाबा कह रहे स्लो भले ही स्पीड हो जाए लेकिन वो समय पर तो वहां पर होना ही है, सब कुछ पहुंचना ही है. तो इसलिए बाबा ने थोड़ा सा स्लो किया हमारे लिए, लेकिन वो हो गया अभी. उसका 20 साल पहले की बात बता रहा है बाबा, अभी नहीं, अभी तो फास्ट चल रहा है सब कुछ. म्हणून तर हे 2025 मध्ये आपण रोज नवीन बातमी, रोज नवीन हेडलाइन है, रोज नवीन ब्रेकिंग न्यूज है. क्योंकि अभी नहीं, अभी वो स्लो का काम नहीं रहा है. ये 2005 की मुरली है. तो स्थापना वाले अगर एवर रेडी नहीं होंगे तो विनाश के बाद क्या प्रलय होगी. तर भावामध्ये सगळं संपून थोडी टाकायचंय आपल्याला. विनाश वाले तर तयार आहे, पण स्थापना वाले जर तयार नाहीये तर मग नंतर काय सगळं प्रलय होऊन जाईल. तर प्रलय तर व्हायची नाहीये ड्राम्यामध्ये. त्यानंतर तर स्थापना आहे, म्हणजे नवीन स्थापनेचं कार्य आताच जे आहे आतमधलं चालू आहे, पण बाह्य रूपामध्ये स्थापना तर नंतर होणार आहे. बाबा म्हणते स्थापनेवाले जर तयार नाहीये, जिथं ज्यांना देवता बनायचंय तेच तयार नाहीये, तर नुसतं विनाश करून काय. म्हणून त्यावेळेला बाबा म्हणताय की मैं थोड़ी स्पीड कम कर दी है मैंने, लेकिन अब समय अनुसार स्पीड बढ़ गई है. अभी समय नहीं है और हमें तैयार होना है. जो तैयार हो जाएंगे वो चले जाएंगे सतयुग में. तो विनाश के बाद स्थापना होनी है. तो स्थापना के निमित्त बने हुए अभी समय प्रमाण एवर रेडी होने चाहिए. स्वयं भी देखो, स्वयं को भी देखो और समय को भी देखो. स्वतःला पण बघा किती तयार आहे, आणि आता वेळ बघा कशी आलेली. अंतिम समय तुम्ही किती तैयार है. बाप दादा ने पहले भी कहा कि वर्तमान समय आप सभी ब्राह्मण सो फरिश्ते आत्माओं को निमित्त भाव और निर्माण भाव, इन दोनों शब्दों को अंडरलाइन करना है. इसमें बॉडी कॉन्शियस का मैंपन खत्म हो जाएगा, मेरापन भी खत्म हो जाएगा. निमित्त हूँ और निर्माण स्वभाव, जितना निर्माण होते हैं ना उतना मान मिलता है, क्योंकि जो निर्माण होता है वह सबका प्यारा बन जाता है, और जब प्यारा बन जाता है तो मान तो ऑटोमेटिकली मिलेगा. तो निमित्त और निर्माण भाव और भावना, शुभ भावना, भाव और भावना 2 चीजें होती है. तो निमित्त और निर्माण भाव और भावना, हर एक के प्रति शुभ भावना, शुभ कामना, कैसा भी हो आपका निमित्त, निर्माण भाव और शुभ भावना वायुमंडल ऐसा बनाएगी जो सामने वाला भी वाइब्रेशन से बदल जाएगा. तर बाबा म्हणताय की आता तुम्हाला 2 गोष्टीवरती लक्ष द्यायचंय. निमित्त भाव आणि निर्माण भाव, म्हणजे नम्रचित्त, कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, आणि निमित्त की बाबा करावनहार है, वो करा रहा है बस. तो फिर क्या हो जाएगा उससे. और निमित्त भाव और निर्माण भाव का और अगली स्टेप क्या है, हर एक के प्रति शुभ भावना, शुभ कामना. और कैसा भी हो आपका निमित्त, निर्माण भाव और शुभ भावना वायुमंडल ऐसा बनाएगी जो सामने वाला भी वाइब्रेशन से बदल जाएगा. वाइब्रेशन बदलून जातील आणि समोरचा बदलून जाईल. तुमची जर भावना चांगली असेल तर, शुभ भावना असेल, कंप्लीट शुभ भावना असेल, एक सुद्धा संकल्प अशुभ नसेल,
एक सुद्धा संकल्प त्याच्याविषयीचा राग द्वेषाचा नसेल, तर बाबा म्हणताय वातावरण बदलून जाईल आणि वातावरणामध्ये तो बदलून जाईल. तो कई बच्चे रो रियान करते हैं ना, कहते हैं हमने 1 मास से शुभ भावना रखी, वह बदलता ही नहीं है, फिर थक जाते हैं, दिल शिकस्त हो जाते हैं. तर बाबा म्हणताय की कोणी कोणी म्हणतं की 1 महिन्यापासून संपूर्ण शुभ भावना आहे, एकदा सुद्धा अशुभ विचार आला नाही, एकदा सुद्धा राग आला नाही त्याच्याविषयी, पण तो बदलत नाही. तर बाबा म्हणताय दिल शिकस्त हो जाते, निराश होऊन जातं, नाहीच बदलू शकत. तो अभी उस बेचारे की जो वृत्ति है या दृष्टि है वह है ही पत्थर जैसी, उसमें थोड़ा तो टाइम लगेगा ना. अच्छा मानो वह नहीं बदलता है, तो आप अपने को तो ठीक रखो ना. तर बाबा म्हणते उसका वो पत्थर जैसा है समझ लो, पर पत्थर पर भी पानी जितना जाता रहेगा जाता रहेगा जाता रहेगा तो एक दिन पत्थर भी पिघल जाता है. दगडच शालिग्राम बनत असतो, तर एकदम त्याच्यामध्ये चिक्कनपणा येऊन जातो, पाणी पडून 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 पडून, आणि त्यालाच मग शालिग्राम म्हटलं जातं. तो ऐसे भले ही वो पत्थर जैसा है, नहीं बदलता है, लेकिन बदल जाएगा जरूर एक दिन. अच्छा मानो वो नहीं बदलता है, तो अपने को तो ठीक रखो ना. वो नहीं बदलता है, आप अपनी स्थिति क्यों खराब करते हो. बाबा म्हणते आप अपनी स्थिति को श्रेष्ठ रखो, शांत रहो, स्थिर रहो, बाबा है साथ में, बाबा से शांति लेते रहो, बाबा से शक्ति लेते रहो. तो आप तो अपनी पोजीशन में रहो ना, आप क्यों दिल शिकस्त हो जाते हो. दिल शिकस्त नहीं हो. अच्छा वह नहीं बदला तो मैं तो उसके साथ बदल न जाऊं. अगर आप दिल शिकस्त हो गए तो वह पॉवरफुल हुआ जो उसने आपको बदल लिया. जर बाबा म्हणते तुम्ही जर निराश झाले याचा अर्थ तो शक्तिशाली आहे, त्याने तुम्हाला बदलून टाकलं की तुम्ही शुभ भावना नाही ठेवू शकले, मग तुम्ही निराश झाले. आप अपने स्वमान की सीट क्यों छोड़ते हो. वेस्ट थॉट्स भी नहीं उठना चाहिए. क्यों क्यों कहा और वेस्ट थॉट्स का दरवाजा खुला. क्यों हा प्रश्नच नाही आला पाहिजे, का बरं, असं का. बाबा म्हणते जर तो प्रश्न आला मनामध्ये तर अनेक व्यर्थ संकल्प येते. व्यर्थ संकल्पांचा दरवाजा उघडून दिला तुम्ही. असं का हा प्रश्न आला, तो असं का करतो, हे असं का, माझ्यासोबतच असं का. तर बाबामध्ये अनेक असे प्रश्न येत जातील. तो वह दरवाजा बंद बहुत मुश्किल होता है, आणि एकदा तो व्यर्थ विचारांचा दरवाजा उघडला तर तो बंदच होत नाही. म्हणून बाबा म्हणतात तिथल्या तिथं जर काही विचार यायला लागले चुकीचे, ताबडतोब त्याला थांबवा. मैं और मेरा बाबा, तो मुश्किल होता है, इसलिए क्यों नहीं सोचो. का बरं याचा विचारच नका करू. मर्सीफुल होकर व्हायब्रेशन देते रहो, दयाळू बना आणि बाबांची सकाश देत राहा. बाबाकडून शांती घेऊन त्या आत्म्याला देत राहा. आप अपनी सीट छोड़कर क्यों दिल शिकस्त हो जाते हो. तुम्ही का बरं निराश होता. तुम्ही स्वमानच्या सीटवर राहा की मी बाबाचा बच्चा आहे, बाबा ने मुझे गोदी में ले लिया है. आप क्यों सीट छोड़ते हो, निराश हो जा. निराश का बरं व्हायचं त्याच्यामुळे, त्याची स्थिती करावी म्हणून. बाबा म्हणते तुम्ही खूप स्थिर शांत स्थितीमध्ये राहा. तुम्ही सत्युगातले आत्मा आहे, देवता आहे, कोणत्या तरी देवीच्या रूपामध्ये तुमची पूजा चाललेली मंदिरामध्ये. तुम्ही निराश नका हो. तो याद रखा ना, पोजीशन से नीचे नहीं आओ, फिर बहुत ऑपोजिशन हो जाती. जर ती सीट सोडली आपण तर मग विरोध सुरू होतो आणि तो विरोध शक्तिशाली होऊन जातो. मग म्हणून आपली सीट सोडायचीच नाहीये. मैं आत्मा हूं, मैं शक्तिशाली आत्मा हूं और मैं शिव शक्ति हूं, बाबा की शक्ति मेरे साथ में. इस स्थिति में अगर रहेंगे तो वो माया का विरोध नहीं होगा. वो जो विरोध करने वाली आत्मा है वो ज्यादा विरोध कब करती है, जब हम अपनी सीट से नीचे उतर जाते हैं. व्यक्ति व्यक्ति में ऑपोजिशन हो जाती है, स्वभाव संस्कार में ऑपोजिशन हो जाती है, विचारों में ऑपोजिशन हो जाती है. इसलिए पोजीशन में रहो. तो कल क्या करेंगे याद है, बाप दादा का प्यार है ना, तो बाप दादा समझते हैं सब ब्रह्मा बाप समान बन जाए. क्या बाप के आगे ऑपोजिशन नहीं आई, ब्रह्मा बाप के आगे ऑपोजिशन नहीं हुई. माया की भी हुई, आत्माओं की भी हुई, प्रकृति की भी हुई, लेकिन ब्रह्मा बाप ने पोझिशन छोडी. ब्रह्मा बाबांच्या इतका तर विरोध कोणाच्याच समोर नाही आला. इतकी परेशानी, इतकी तकलीफ, इतके प्रॉब्लेम ब्रह्मा बाबांच्या इतके कोणाच्याच समोर नाही. आपल्या समोर 1% पण नाहीये. इतका विरोधाचा सामना त्यांना करावा लागला.
लेकिन उनका निश्चय पक्का था, एक बाबा में निश्चय था, तो बाबा ने सब कुछ संभाल लिया। तो ब्रह्मा बाबा ने पोजीशन नहीं छोड़ी, बाबा है, बाबा देख लेगा, ये उनकी स्थिति थी। नहीं छोड़ी ना, तभी फरिश्ता बना ना। तो अभी अपने को तो फरिश्ता समझकर चलो, मैं फरिश्ता हूं, लेकिन एक दो को भी फरिश्ता रूप में देखो। तर बाबा म्हणतात त्यांनी जसं ती सीट सोडली नाही, तुम्ही फरिश्त्याची स्थिती करून घ्या आपली। मैं आत्मा हूं, बाबा का बच्चा हूं, लेकिन फरिश्ता हूं। फरिश्ता रूप में उडणं आहे। जेव्हा जेव्हा स्थिती खराब होते तेव्हा तेव्हा आपण जसं लाईटच्या शरीरामध्ये वरती उडतोय, परीच्या रूपामध्ये उडतोय आपण, बाबा सोबत आहे, बाबांची किरण येत आहे आणि मी सगळ्या दुनियेला किरण देतोय आणि ज्याच्यासोबत माझे हिशोब आहे त्याला पण किरण देतोय। आणि बाबा म्हणताय की सिर्फ अपने को फरिश्ता नहीं देखो, उसको भी फरिश्ता देखो, हर एक को फरिश्ता देखते चलो। म्हणजे ते शरीराचं जे हाडामासाचं पुतळ आहे त्याला बघून जे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे विकार येतात ते संपून जातील। कोणालाही बघताय तर बाबा म्हणताय फरिश्ता बघायला सुरुवात करा, ज्याच्यासोबत हिशोब आहे त्याला पण, ज्याच्यासोबत हिशोब नाहीये त्याला पण। लाईटचं शरीर आहे त्याचं आणि आत्मा चमकतीये मस्तकामध्ये, असं बघायला सुरुवात करा। सब फरिश्ते हैं, न मेरा पुराने संसार से नाता, न पुराने संस्कार से नाता, न इन कोई ब्राह्मणों से, सब बस खत्म। तो सबसे नाता कौन सा है? मेरा बाप दादा ही मेरा संसार है और उसने मुझे सेवा दी है, सेवा का नाता है सबके साथ आत्मिक नाता है। लेकिन बाकी जो डायरेक्ट कनेक्शन है, बाबा कह रहे सब खत्म। यह भी फरिश्ता, यह भी फरिश्ता, तो फरिश्ते के किसी के साथ रिश्ते रहते ही नहीं है। आपण जितक्या काही पर्यांच्या कहाण्या ऐकल्या असतील, जितके फरिश्त्यांचे काही कहाण्या असतील दुनियेमध्ये, असं नाही की ही परी याची बहीण आहे, ती परी त्यांची मुलगी आहे, असं तर कोणत्याच कहाणीमध्ये नाहीये। बऱ्याचशा पर्यांच्या कहाण्या आहे, पण आपल्याला माहिती कोणाचंच कोणाशी नातं दाखवलेलं नाहीये। तो ऐसे बाबा हमें समझा रहे हैं कि सबको फरिश्ते की नजर से देखो तो रिश्ता कोई नहीं रहेगा देहभान वाला। तो उसी नजर से सबको देखो और वायुमंडल फैलाओ, तसं वातावरण बनवा। तुम्ही एकमेकांना बघायला लागाल फरिश्ता रूपामध्ये तर तसंच वातावरण बनेल। वरदान है प्रत्यक्षता के समय को समीप लाने वाले सदा शुभ चिंतक और स्वचिंतक भव। तो प्रत्यक्षता का समय हमें समीप लाना है, सबको बाबा समझ में आ जाए, वो समय हमें समीप लाना है। तो इसके लिए हर एक के प्रति हमें शुभ चिंतन करना है और स्वचिंतन करना है कि मैं कौन हूँ, कौन सी आत्मा और मुझे क्या करना है। स्लोगन है, अपने संकल्पों को भी अर्पण कर दो तो सर्व कमजोरियां स्वतः दूर हो जाएगी। संकल्पों को भी अर्पण कर दो, बाबा को अर्पण कर दो। कोई भी संकल्प आ रहा है बाबा को अर्पण कर दो। म्हणजे संकल्प इथं चालवायचेच नाहीये, तेवढ्यापुरतं तेवढा संकल्प आला, बाबांकडून व्हेरीफाय केला, ज्ञानानुसार व्हेरीफाय केला आणि मग त्याला कर्मामध्ये आणायचं। नाहीतर जो संकल्प आपण कर्मामध्ये आणणं बाबांनी नाही सांगितलेले, त्या संकल्पाला लगेच बाबांना अर्पण करून टाकायचं। तर काय होईल, सगळ्या कमजोऱ्या ऑटोमॅटिक दूर होतील। कारण ही संकल्पांची रचना करून करून आपण आपल्यातल्या कमजोऱ्या वाढवतोय, विकार वाढवतोय। तर बाबा म्हणताय की जो आपका देवता बनने से कोई कनेक्शन नहीं है, आपके पुरुषार्थ से कोई कनेक्शन नहीं, ऐसे अगर कोई संकल्प आते हैं तो अर्पण करते चलो मुझे। तो जो अंदर जो कमी कमजोरी है वो खत्म हो जाएगी। अव्यक्त इशारे आजपासून आता नवीन आहे, 1 जून पासून आत्मिक स्थिति में रहने का अभ्यास करो, अंतर्मुखी बनो। परमात्मा प्यार का अनुभव करने के लिए अंतर्मुखी बन इस देह से न्यारे देही आत्मिक रूप में स्थित रहने का अभ्यास बढ़ाओ। परमात्मा प्यार का अगर अनुभव करना है तो आत्मिक रूप में स्थित रहने का अभ्यास बढ़ाओ। मैं आत्मा हूँ, मैं आत्मा हूँ, बार बार चिंतन करना है। ऑटोमेटिक बाबा से कनेक्शन जुड़ेगा और जितना मैं आत्मा हूँ ये पक्का होता जाएगा, बाबा का प्यार हमारे ऊपर बरसता रहेगा, हमारा बाबा के प्रति प्यार बढ़ जाएगा। म्हणून बाहेर नाही बघायचंय, बाहेरच्यांकडे लक्ष नाही द्यायचंय, वाणीला आपल्या थोडासा विराम देत चालायचंय अधूनमधून। अंतर्मुखी बनना है, अपने आप को चेक करना है, तो आत्मिक स्थिति से परमात्मा के प्रति प्यार बढ़ेगा और वो अनुभव हमें होने लगेगा, बाबा मुझसे कितना प्यार करता है। और भगवान मुझसे प्यार करे
ये भाग्य तो 5000 वर्ष में फिर कभी नहीं मिलने वाला। सदा अंतर्मुक्ता की गुफा में रहो तो पुरानी दुनिया के वातावरण से परे होते जाएंगे, वातावरण के प्रभाव में नहीं आएंगे। पुरानी दुनिया का वातावरण अभी वो भयानक भी है, आकर्षित करने वाला भी है, हलचल में लाने वाला भी है, टेंशन में लाने वाला भी है, दुख देने वाला भी है, तकलीफ देने वाला भी है, लेकिन मेन है प्रॉब्लम उसमें आकर्षित भी करता है। इस दुनिया का वातावरण कुछ ना कुछ चीजें हमें आकर्षित कर लेती, वस्तू, व्यक्ती, वैभव, और उसमें हम अटक जाते हैं। तर बाबा म्हणत आहे की त्याचा इलाज एकच आहे, तुम्ही अंतर्मुक्तीच्या गुफेमध्ये राहा, तुम्ही स्वतः आतमध्ये चिंतन करा, मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, मला आता काय करायचं, मी कोणाचं बनलेलो आहे, मला आता बाबा काय द्यायसाठी आलेला आहे, किती मोठं भाग्य माझं आहे की बाबांनी माझी निवड केली आणि मला पण बाबा समजला, मी किती महान आत्मा आहे की मी बाबांना ओळखलं, जो मला डोळ्यांनी दिसत नाही त्या बाबाला मी ओळखलं आणि बाबांनी मला आपलं बनवलेलं आहे, सर्व शक्तिवान परमात्मा आहे। तर जेव्हा आपण आतमध्ये राहून असं चिंतन करू तर बाहेरच्या वातावरणाचा, दुनियावाले कोणत्याही व्यक्तीचा प्रभाव, वस्तूचा प्रभाव, कलियुगाचा प्रभाव आपल्यावरती पडणार नाही आणि संगम युगामध्ये आपला मग श्रेष्ठ पुरुषार्थ चालू राहील। अच्छा, अभी 1 मिनट। ऐसा पावरफुल, सर्व शक्तियों संपन्न विश्व की आत्माओं को किरणें दो जो चारों ओर आपकी शक्तियों का वाइब्रेशन विश्व में फैल जाए। तर आता आपण ओम ध्वनी लावू आणि आपण हा विचार करायचा, मी आत्मा इथं विराजमान आहे आणि बाबा इथंच आलेले आहे तपस्या भवन मध्ये आणि माझ्यामधून किरण निघून माझ्या शरीरामध्ये जात आहे, एक तर आत्म्यामधून किरण निघून शरीरामध्ये जात आहे, मग या तपस्या भवन मध्ये पसरत आहे, मग बाहेर गल्लीमध्ये जात आहे, गावामध्ये पसरत आहे आणि खूप स्पीड मध्ये सगळ्या विश्वापर्यंत पोहोचत आहे। 5 मिनिट, बाबांनी 1 मिनिट सांगितलं, आपण 5 मिनिट ओम ध्वनी लावू आणि 5 मिनिटामध्ये खूप शांत स्थिती ठेवून स्वतःला आत्मा बघून बाबांचा अनुभव करायचा आहे की बाबा उपस्थित आहे, बाबांची किरण माझ्यामध्ये येत आहे आणि माझ्यातून ती सगळीकडे पसरत आहे। खूप शक्तिशाली किरण, आपण त्या किरणांचा कलर, लाल कलर पण बघू शकतो की लाल किरण आहे आणि ही लाल किरण माझ्यामध्ये संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे, माझ्या संपूर्ण शरीरामध्ये शक्तीचा संचार झालेला आहे, मी शक्तिशाली आत्मा आहे आणि माझ्या डोळ्यामधून, हातांच्या द्वारे, पायाच्या द्वारे, संपूर्ण शरीराच्या द्वारे ही किरण सगळीकडे पसरत चालली। जसं आपल्याला सोपं वाटेल तसं अभ्यास करायचा। ओम शांती।